मंडळी, पाटीवर लिहिलेला इतिहास पुसता येईल, कागदावर लिहिलेला इतिहास फाडता येईल, पण 450 वर्षापूर्वी जो इतिहास इथल्या प्रत्येकाच्या काळजावरती कोरलाय, असा तेजस्वी, ओजस्वी, प्रेरणादायी, ऊर्जादायी, प्रयत्नवाद, ध्येयवाद शिकवणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव इतिहास म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास। सतेज काया, ज्ञानमय मस्तक ज्या पायावर उभे आहेत ते पाया मातीचे। हीच ती माती आहे ज्या मातीमध्ये 700 वर्षापूर्वी नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असं म्हणत महाराष्ट्रातल्या मातीतल्या विचारांचा सुगंध पंजाबच्या मातीपर्यंत नेण्याचं काम ज्या महापुरुषानं केलं ते संत नामदेव महाराज याच महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाले। माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे मेळवीन रसिके अशा शब्दात मराठी भाषेचा गौरव करून विश्व बंधुत्वाचा संदेश देणारे संत ज्ञानेश्वर महाराज याच महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाले। दार उघड बये दार उघड म्हणत प्रबोधनाचा जागर घडविणारे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज याच महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाले। बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येतो असे या भूमिकेतून रंजल्या गांजल्या माणसाचं दुःख अभंगाच्या माध्यमातून ज्या महापुरुषानं मांडलं, आणि जो महापुरुष या महाराष्ट्राच्या मातीत आबाळा एवढा झाला, एवढाच नाही तर दांभिकतेवर प्रहार करून त्यांनी आपल्या अभंगाला आबाळाच्याही पेक्षा मोठं करण्याचं काम केलं, त्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा महाराष्ट्र आहे। प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते ही लोककल्याणकारी राजमुद्रा शिवरायांच्या हातात देऊन स्वराज्याची संकल्पना करणाऱ्या छत्रपती शहाजी महाराज भोसलेंचा हा महाराष्ट्र आहे। विखुरलेल्या रयतेला एकतेच्या सूत्रात गुंफून स्वातंत्र्याचं जन आंदोलन उभा करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा हा महाराष्ट्र आहे। सिंहाचं काळीज पोलादी छाती असे आमचे जाणता राजा शिवछत्रपतींचा हा महाराष्ट्र आहे। मिळालेल्या 32 वर्षाच्या आयुष्यात जगाच्या पाठीवरचा एकमेव योद्धा आहे, एकही लढाई पराभूत न होता आणि छत्रपतींच्या नंतर स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंजारपणे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। त्या छत्रपती संभाजी महाराजांना तुम्हा सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिवादन करून जगाच्या पाठीवरचा असं एकमेव चरित्र आहे, जे चरित्र एकदा वाचलं तरी पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं, जे चरित्र एकदा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं, जे चरित्र एकदा लिहिलं तरी पुन्हा पुन्हा लिहावं असं वाटतं, जे चरित्र एकदा गायलं तरी पुन्हा पुन्हा गावं असं वाटतं, ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे। शिवचरित्रामध्ये काय आहे, शिवचरित्रामध्ये काय आहे असं म्हणण्याऐवजी शिवचरित्रात काय नाही। बरेच जण म्हणतात 450 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, आणि 450 वर्षाच्या इतिहासाचं करायचं काय। 450 वर्षापूर्वीचा जरी इतिहास असला तरी इतिहास घडवणारा जो महानायक आहे, महापुरुष आहे, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी स्थापन केलेलं राज्य हे रयतेचं लोककल्याणकारी राज्य होतं। जगाच्या पाठीवरती अनेक राजे महाराजे झाले, पण किती राजा महाराजांचं स्मरण आपण करतो। आज आम्हाला आमच्या देशात, ज्या देशात आम्ही राहतो, आम्हाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, पण 75 वर्षात कुठलंच सरकार आम्हाला वाटत नाही ते आमचं आहे। पण असा एक काळ महाराष्ट्रात झाला, शिवकाळ। या देशाच्या हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये एकच सत्ता, एकच राजा आणि एकच शासन रयतेला आपलं वाटलं, त्या शासनाचं नाव आहे स्वराज्य शासन, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं होतं। पण ह्या स्वराज्य शासनापासून आपण दूर गेलो आणि स्वराज्याचं सुराज्य करण्याचं जे स्वप्न होतं ते अधुरं राहिलं। आज ऐतिहासिक या जालना नगरीतून स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी चला शिवराय समजून घेऊया मंडळी। मला आज अभिमान वाटतोय, आनंद वाटतोय, अत्यंत प्रसन्न आहे माझं मन, कारण शिवचरित्र व्याख्यानाच्या निमित्ताने मी महाराष्ट्रभर भ्रमण करतो।
सकाळी एका जिल्ह्यात होतो, नंतर सकाळी एका जिल्ह्यात, आता इथे संध्याकाळी दुसऱ्या जिल्ह्यात पुन्हा 8 वाजताचं व्याख्यान द्यायला मला पुढे जायचंय. शेकडो व्याख्यानं मी दिली, पण मला आजच्या व्याख्यानाच्या निमित्ताने विलक्षण आनंद होतोय. त्याचं कारण आहे आजच्या व्याख्यानाला पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. मी शहरामध्ये बोलतोय, मला वाटतं महानगरपालिका असेल जालन्यात, नगरपालिका आहे, महानगरपालिका असलेल्या एका शहरात बोलतोय, उद्योगाने गजबजलेल्या एका शहरात बोलतोय. आजच्या या व्याख्यानाचा सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. आणि मला वाटतं ही परिवर्तनाची आणि क्रांतीची बीज पेरायला तुम्ही सुरुवात केली आहे. हीच विचारांची शिवजयंती आम्हाला अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आज या छोट्या छोट्या मुलांच्या अंतःकरणावरती आपल्याला संस्कार द्यायचा आहे. खऱ्या अर्थाने आमच्या माता भगिनींना शिवबा जिजाऊ समजून घ्यायचे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्याचा काळ आहे. इंग्रजांचा शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी या भारतामध्ये जेव्हा आला आणि त्याने विचार केला की आम्ही या देशावरती 150 वर्ष राज्य केलं, कशाच्या जोरावर, कशाच्या सामर्थ्यावर, एवढा मोठा एवढा सिंधू पासून ते हिंदी महासागरापर्यंत आणि इकडे कच्छ पासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत एवढा विस्तीर्ण प्रदेश असलेला हा देश, ज्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या देशामध्ये घडला, त्या देशात आम्ही कसं काय राज्य करू शकलो. त्याने या देशातल्या 5000 राज्यकर्त्यांचा अभ्यास केला आणि त्यानंतर एक त्याने पुस्तक लिहिलं. पुस्तकामध्ये त्याने लिहिलंय आम्ही 150 वर्ष राज्य करू शकलो या देशात. तो म्हणतो जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे शिवाजी राजा, ज्याने सामान्य जनतेचा विचार केलाय. जो राजा जनतेचा विचार करतो, सैनिकांचा विचार करतो, असा एकमेव राजा आहे जो राजा म्हणतो सैन्य हे पाठीवर नाही पोटावर चालतं. म्हणून शिवाजी राजांच्या स्वराज्याचा जाहीरनामा होता सर्वांस पोटास लावणे आहे. लोक कल्याणकारी राज्य स्थापन केलं. त्या शेवटच्या मिलिटरी सेक्रेटरीने जेव्हा भारताचा अभ्यास केला, 5000 राज्यकर्त्यांचा अभ्यास केला आणि त्यांनी 3 राजांना पहिला, दुसरा आणि तिसरा असं स्थान दिलंय. त्याच्यामध्ये 5000 राज्यकर्त्यांचा अभ्यास केल्यानंतर त्याने 3रा क्रमांक दिलाय अकबराला. 2ऱ्या क्रमांकावर त्याने शिखांचा राजा रणजित सिंहाला ठेवलंय आणि ह्या मिलिटरी सेक्रेटरीने पहिलं स्थान दिलंय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना. तो असं म्हणतो जर छत्रपती शिवाजी महाराज आणखी 10 वर्ष जगले असते तर आम्ही भारतावर नव्हे तर भारताने आमच्यावरती राज्य केलं असतं. त्याने शेवटी जे लिहिलंय ना ते फार गंभीर आहे, विचार करण्यासारखं आहे. तो म्हणतो आम्ही 150 वर्ष या देशावर का राज्य करू शकलो. त्याने लिहिलंय ज्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला त्या देशातली जनता या राजाचा इतिहास विसरली, या राजाला विसरली, म्हणून आम्ही ह्यांच्यावरती राज्य करू शकलो, यांना गुलामीत आम्ही घेऊन जाऊ शकलो. तुम्हाला मला आपल्या प्रत्येकाला जर असं वाटत असेल आम्ही पुन्हा गुलामीत जाऊ नयेत, पुन्हा पारतंत्र्यात जाऊ नयेत, तर अशी विचारांची शिवजयंती गावागावात नव्हे घराघरात साजरी करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याची सुरुवात आपल्या या परिसरात जालन्यामधून तुम्ही केली आहे, ह्याचा मला अभिमान वाटतो. डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आज तुम्ही शहरांमध्ये जाऊन बघा. हा कार्यक्रम संपल्यानंतर सहज एक फटका मारा, कुणालाच पटणार नाही, कान तुमचे किर्र होतील. इतका कर्ण कर्कश आवाज येईल, तुमच्या हृदयाचे ठोके चुकतील. एक इंग्रज इतिहासकार आहे अर्नॉल्ड टायबर्न, तो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशामध्ये झाले असते तर आम्ही त्यांच्या विचारांचा अक्षय स्मृतींचा ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन आम्ही नाचलो असतो. अर्थात त्या इतिहासकाराला म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशामध्ये झाले असते तर आम्ही शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो. पण मला त्या इतिहासकाराला सांगायचंय बाबा रे, छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यामध्ये घेण्याचा विषय आहे. कुणाची तरी हुजरेगिरी, कुणाच तरी मुजरेगिरी करणारा इथला समाज या मातीतल्या माणसामध्ये
कर्तृत्व होतं, पण आपल्या अंतकरणातली धग आणि मनगटातली रग तो इतरांसाठी वापरायचा. कुणी आदिलशाहीसाठी लढायचं, कुणी निजामशाहीसाठी लढायचं, कुणी कुतुबशाहीसाठी लढायचं, पण पहिल्यांदा या मातीतल्या माणसांसाठी लढलं पाहिजे असा विचार दोन माणसांच्या मनात आला. पहिले वेरूळचे मालोजीराजे भोसले आणि दुसरे सिंदखेड राजाचे लखोजीराजे जाधवराजे. दोघांनी ठरवलं दुसऱ्यांसाठी संघर्ष नाही करायचा, आपण आपलं स्वतःचं राज्य स्थापन करायचं. म्हणून लखोजीराजे जाधवांनी विदर्भातली कन्या मालोजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजे भोसले यांना दिली. विदर्भाचं मराठवाड्याचं नातं झालं. जिजाऊंचा जन्म विदर्भातला आहे, वेरूळचे भोसले, आणि महाराष्ट्राच्या परिवर्तनाचा इतिहास घडला किल्ले राजगड आणि रायगडावरून. तुमच्या जालन्यातून इथून काही पलीकडच्या 10-5 किलोमीटर अंतरावरून एक महामार्ग गेलाय. काय नाव आहे त्याचं? समृद्धी महामार्ग, विकासाचा महामार्ग. नागपूर ते मुंबई. आता अंतर कमी झालं ना, नागपूर मुंबई झालं की नाही कमी? समृद्धी महामार्ग. पण 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत रयतेच्या समृद्धीचा महामार्ग सिंदखेड राजा ते रायगड निर्माण करणारी महानायिका, झुंजार लढवया योद्धा राष्ट्रमाता जिजाऊंनी इतिहास घडवलाय. हे जालन्याच्या महिलांनी लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही कर्तृत्वान आहोत, आम्ही नवनिर्मिती करणारे आहोत, आम्ही सृजनशील आहोत, आम्ही जन्म देणारे आहोत आणि आम्ही घडवणाऱ्या देखील आहोत. हे जगाच्या पाठीवरती राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी दाखवून दिलंय. जगातलं सर्वोच्च कर्तृत्वान मातृत्व म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. जिजाऊ नावाच्या मातृत्वाने कर्तृत्वाचे गड या महाराष्ट्राच्या मातीत निर्माण केले. याच परिसरात, देवगिरीच्या परिसरात निजामशाहचा दरबार सुटला, खंडागळ्याचं हत्तीचं प्रकरण घडलं. तुम्हाला सगळा इतिहास माहित आहे. मी इतिहासातल्या कथा कमी सांगणार आहे. विचार मूल्य, जीवन मूल्य आणि शिवचरित्रातली नैतिक मूल्य तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. खंडागळे हत्ती प्रकरणात जिजाऊंचे भाऊ दत्ताजीराव जाधव संभाजीराव भोसल्यांकडून मारले गेले आणि लखोजीराजे जाधवांकडून जिजाऊंचे दीर शहाजीराजांचे बंधू संभाजीराव भोसले मारले गेले. बघा, भोसल्यांकडून जाधवांचा कोहिनूर मार त्या ठिकाणी नाहीसा केलाय आणि जाधवांकडून भोसल्यांच्या घरातला संभाजीराजे भोसले नावाचा कर्तृत्ववान माणूस नाहीसा झालाय. भोसल्यांच्या सोन म्हणून जिजाऊ वावरतायत. काय करायचं? बघा, आपापसात संघर्ष निर्माण झालाय. आणि जेव्हा जिजाऊ मासाहेबांच्या उदरामध्ये शिवाजीराजे वाढतायत तेव्हा इकडे देवगिरीत काय घडलंय? निजामशाहच्या दरबारात अत्यंत कपटाने राजे लखोजीराजे जाधवराजे, त्यांचे 3 सुपुत्र आणि एक त्यांचा नातू, जिजाऊंचा एक भाचा, अशी 4-5 माणसं त्या ठिकाणी देवगिरीच्या किल्ल्यावरती त्यांचा खात्मा करण्यात आला, खून करण्यात आला. कारण लखोजीराजांचं स्वप्न होतं स्वराज्य स्थापन करायचंय. ते कुठंतरी थांबावं म्हणून हे सगळं खोडसाळपणे चालू होतं. पण भोसल्यांची कुलस्वामिनी, महाराष्ट्राची आई शहाजी महाराज भोसले यांच्या पत्नी जिजाऊंच्या मनात विचार आला, रयतेचं राज्य स्थापन झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. जिजाऊंनी संकल्प केला, असा पोटी पुत्र जन्माला यावा ज्याच्या कीर्तीचे गोडवे अनंत काळ गायले जातील, जो रयतेच्या डोईवरती सुखाचं छत्र धरेल. आमच्या आया बहिणींचं कुंकू दिवसा ढवळ्या पुसलं जातं, इथला शेतकरी पिळला जातो. उद्ध्वस्त, कंगाल, बकाल झालेला महाराष्ट्र पुन्हा एकदा या उजाड माळा रानावर हिरवी शेती पिकवायची असेल आणि आमच्या आया बहिणींचं कुंकू राखायचं असेल तर या मातीला एक राजा मिळाला पाहिजे आणि तो राजा माझ्या पोटी जन्माला यावा असा संकल्प जिजाऊंनी केला. मंडळी, तारीख होती 19 फेब्रुवारी, साल होतो 1630. 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्राचा सूर्य जिजाऊंच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला. शिवाजी राजे किल्ले शिवनेरीवर जन्माला आले आणि शिवाजी राजांनी पुढे काय इतिहास घडवला तुम्हाला माहित आहे. पण महिलांची संख्या जास्त आहे म्हणून मला सांगण्याचा मोह आवरत नाही. मातोश्री जिजाऊ मासाहेब, बघा, जिजाऊ मासाहेबांनी मूल जन्माला घालण्यापूर्वी माझ्या पोटी मूल नव्हे तर महाराष्ट्राचा राजा जन्मणार आहे असा संकल्प केला होता. शिवनेरीवर मुलाचा नव्हे राजाचा जन्म झाला होता. बघा किती मोठा चमत्कार आहे. कारण राजा हा महाराणीच्या पोटातून जन्माला यायचा,
पण एका सामान्य परंतु कर्तृत्ववान असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या पोटी त्यांनी राजा जन्माला घातलाय। आणि म्हणूनच आजही इथल्या आमच्या प्रत्येक आईला वाटतं, शिवाजी महाराजांचा फोटो जरी बघितला तरी वाटतं माझ्या पोटी शिवाजी सारखं पोरग जन्माला यावं। महाराजांचं चरित्र ऐकलं, पोवाडा ऐकला, महाराजांच्या वरचं कवन ऐकलं, महाराज शिवरायांचं नाव जरी कानावरती पडलं तरी तर बसलेल्या प्रत्येक आईला वाटतं माझ्या पोटी शिवाजी सारखं पोरग जन्माला यावं, वाटतं की नाही? आणि म्हणून मग या छोट्या छोट्या लेकरांना संस्कार देताना आमची आई म्हणते, काय म्हणते? बाळ तू शिवाजी व्हायचं असतं। काय म्हणते? बाळ तू शिवाजी व्हायचं असतं। सहलीला जाताना मात्र एसटी मध्ये मधोमध बसायचं असतं। पुढून धडक दिली काय, मागून धडक दिली काय, तू मात्र सुरक्षित राहायचं असतं। बाळ तू शिवाजी व्हायचं असतं। पण बाळही हुशार असतंय आपल्या सोनल नगरचं। बाळ म्हणतंय, आई बाळानं जिजाऊ व्हायचं असतं ही गोष्ट खरी आहे, पण त्यासाठी कधी कधी आईने सुद्धा जिजाऊ व्हायचं असतं। म्हणजे जोपर्यंत इथं बसलेली आई जिजाऊ होणार नाही ना, तोपर्यंत शिवाजी राजे जन्माला येणार नाही। पण आम्ही जिजाऊंचा जन्मच होऊ देत नाही। आज आम्ही ज्या गर्भातल्या गर्भात कोळ्या कळ्या कुस्करून टाकण्याचं काम करतोय, ती जर माझ्या शोभांना जन्म देणारी जिजाऊ असेल तर? मंडळी कान उघडे ठेवून ऐका, तुम्हाला वाटत असेल ना अंगणात शिवाजी महाराज दिसावेत, तर पहिल्यांदा घरात जिजाऊंच्या जन्माचं स्वागत करण्याचा संकल्प आज आम्हाला करावा लागेल। कारण शोभांना जिजाऊच घडवू शकते, लक्षात घ्या। शोभांना जिजाऊच घडवू शकते। काय काय शिकवलं जिजाऊंनी शोभांना? बघा, त्या काळात लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं, काही भाषा शिकवल्यात। आणखी काय शिकवलं? घोड्यावरती कसं बसावं हे देखील जिजाऊंनी शोभांना शिकवलं। तलवारबाजी कशी करावी हे जिजाऊंनी शिकवलं। दांडपट्टा कसा चालवायचा ह्याचं शिक्षण सुद्धा जिजाऊंनी स्वतः दिलं। भाला कसा फेकायचा हे सुद्धा जिजाऊंनी शोभांना सांगितलं। जिजाऊ जर म्हणाले असत्या, नकाबाई शोभा घोड्यावर बसू, पडतान लागन खरचटन, महाराज घडले असते? जिजाऊ जर म्हणाले असत्या, नकाबाई शोभा हातामध्ये तलवार घेऊ, झेपायची नाही, पडन लागन जखमा होतील, असं जर जिजाऊ म्हणाले असत्या तर शिवबा घडले असते? काय म्हणाल्या शिवबाला जिजाऊ? शिवबा राजे, तुम्हाला रयत लोककल्याणकारी राज्य निर्माण करायचंय, चला 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 माझ्या सोबत चला शिवबा राजे। 10 वर्षाचे शिवबा आहेत। 10 वर्षाच्या शिवबांना घेऊन जिजाऊ मासाहेब बंगळूरला गेल्यात शहाजी महाराजांच्या भेटीसाठी। पिता पुत्रांची प्रेरणादायी भेट। इथं बसलेल्या प्रत्येक बापाने थोडं लक्षपूर्वक ऐकावं। शहाजी महाराजांनी बऱ्याच भेटवस्तू दिल्यात शिवाजी राजांच्या हातात। स्वराज्याची अस्मिता ठरलेला माझ्या ज्ञानोबा तुकोबांचा भगवा झेंडा, स्वराज्याचं भगवं निशाण शहाजी राजांनी शिवाजी महाराजांच्या हातात दिलंय। स्वराज्याची राजसंहिता दिली, राजदंड दिला, न्यायसंहिता दिली, आणि सगळ्यात महत्वाचं राजमुद्रा दिली। प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्व वंदिता, शाह सुन शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। ही लोककल्याणकारी राजमुद्रा महाराज महाराष्ट्रात यायचे तत्पूर्वी शहाजी महाराज आपल्या पुत्राबद्दलचा आत्मविश्वास व्यक्त करतायत। हा शहाजीचा पुत्र शिवाजी राजा महाराष्ट्रात जाऊन रयतेचं राज्य स्थापन करेल, आणि ते राज्य असेल ते जगाला वंदनीय असेल, ते प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वृद्धिंगत होत राहील। किती आत्मविश्वास आहे का बापाचा। राजमुद्रा दिली, मंत्रिमंडळ दिलं, घोडे दिले, शस्त्र दिले, तलवारी दिल्या, भाले दिले, सगळं दिलं। एवढंच नाही तर बघा, कान उघडे ठेवून ऐका काय काय दिलंय। माणसं दिली आहेत, मंत्रिमंडळ सुद्धा दिले। राज्य चालवायचं म्हणजे काय एरागबाळ्याचं काम आहे का? न्याय संस्था दिली आहे, न्यायदंड दिला, राजदंड दिलाय, मंत्रिमंडळ, माणसं दिली आहेत। पहिले स्वराज्याचे सरसेनापती बाजी पासलकर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत शहाजी राजांनी दिलेत। आणखी कोण आहे? माणकोजी 10 तोंडे, फिरंगोजी नरसाळा अशी बलदंड देहयष्टी असलेली ही मर्दानी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत शहाजी महाराजांनी दिली। बंगळुरून शिवाजी राजे निघाले, जिजाऊ मासाहेब शिवाजी राजे निरोप देताना शहाजी महाराज सांगतात, शोभा राजे तुम्हाला जे काम करायचं ते काम प्रचंड मोठं आहे, पण लक्षात ठेवा
आम्ही आमच्या राणी साहेब आणि तुमच्या आऊसाहेब जिजाऊंच्या पदराला हा स्वातंत्र्याचा निखारा बांधलाय. लक्षात ठेवा शिवबाराजे, ह्या निखाऱ्याने तुमच्या मातोश्रींचा पदर जळाला नाही पाहिजे आणि निखारा विजलाही नाही पाहिजे. तो तेवत ठेवायचा आहे. क्रांतीची बीज महाराष्ट्राच्या मातीत पेरायचे आहेत. जा शिवबाराजे, आमचे आशीर्वाद आहेत तुम्हाला. शहाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन जिजाऊ मासाहेब शिवाजी राजे पुण्यात आले आणि ज्या पुण्यात मुरार जगदेव नावाच्या पंडिताने गाढवाचा नांगर फिरवला, आडवी पार रोवली होती, इथं जो वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. ज्या पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला होता त्या पुण्यात जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात सोन्याचा नांगर दिला. इडा पिडा टळू दे, माझ्या शिवबाचं राज्य येऊ दे. पुण्याच्या लाल महालातून स्वराज्याचा कारभार सुरू झाला. दरम्यानच्या काळात स्वराज्य स्थापनेची शपथ सगळ्या मावळ्यांनी घेतली आहे. आऊसाहेबांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली मोहीम प्रचंडगड किल्ला घेतला. स्वराज्याचं तोरण बांधलं. मावळ्यांनी मोठ्या प्रयत्नाने स्वराज्याचं तोरण बांधलं. मासाहेबांना आनंद झाला. पण देहू मध्ये इंद्रायणीच्या काठावर विठू नामाचा गजर करणारे तुकोबा म्हणाले, शिव तुझे नाम ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. ज्या साधू संतांच्या प्रांगणामध्ये हा सोहळा होतोय, मला सांगायला अत्यंत आनंद होतोय. शिवाजी राजांना छत्रपती हा किताब वारकरी संप्रदायाचे मुकुटमणी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी दिलाय 1648 ला. महाराज छत्रपती झाले. भगवा स्वाभिमानाने फडकाय लागला. सह्याद्रीच्या रानावनात निबिड अरण्यात पुण्याच्या अंतरापासून भीतीनं दऱ्याखोऱ्यात राहायला गेलेले लोक पुण्यात परतू लागले. जिजाऊ मासाहेबांनी शिवाजी राजांनी जिजाऊ मासाहेबांनी रयतेला जमिनी दिल्या. लोकांकडे जमिनी नव्हत्या, गरीब होती रयत. फक्त जमिनी दिल्या म्हणजे कसायला नाही दिल्या, नावावर करून दिल्या. म्हणजे ही जमीन तुम्ही कसान तुमच्याच नावची नावावर केली. म्हणजे वतनदार होते. वतनदार रयतेला छळायचे, पिडायचे. ह्या वतनदारांपासून संरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या वतनदारांना बोलावून घेतलं. या 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 सगळे पुण्यात या. सगळे वतनदार बोलावून घेतले. तलवार काढली. तलवारीचं तीक्ष्ण टोक वतनदारांच्या पोटाला लावलं आणि छत्रपती गरजले, खबरदार रयतेला छळलं पिडलं तर तलवारीचं तीक्ष्ण टोक पोटाला लावलेलं टोक पाठीमागून निघेल. वतनदारी बंद. महसुली प्रशासन व्यवस्था छत्रपतींनी सुरू केली. वतन नष्ट केली, वतनदार नाहीसे केले आणि वतनदाराच्या जागी तलाठी नेमले. तलाठ्यांना पगार सुरू केले. माझ्या समोर जर कोणी बसलेली मंडळी असतील, पगार घेत असतील शासनाचा, तर त्यांना मला सांगायचंय, ही वेतन पद्धती, पगाराची पद्धत या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली. आम्हाला जो आज पगार मिळतो ती छत्रपतींची कृपा आहे. जमिनी मिळाल्या. लोक म्हणले पेरायचं काय, मग खतं दिली, बिबियाणं दिली, बैल जोड्या दिल्या, पिकं तरारून आली. लोक म्हटले मासाब मासाब, आऊसाहेब पाखरं खूप फायदाच घालतात. मग नाही काहीतरी करा की व्यवस्था. बघा शासन देतोय म्हणल्यावर लोक काय काय घेतात बघा. म्हणजे शासनाने दिलेला मग रांगच लागते लाडक्या बहिणींसाठी. त्या काळातले ते सगळे लाडके भाऊ म्हणले पिकं तर तरारून आले, पण ते राखायची कशी, पाखरं खूप त्रास देतात. मग मासाहेब म्हणाल्या काळजी करू नका. कारागीर बोलावून घेतल्याने गोफणी तयार केल्या. गोफणी माहिती आहेत ना तुम्हाला? आता शहरातली छोटी छोटी पोरं आहेत त्यांना नसेल, जुन्या जाणत्या माणसाला माहित असेल. गोफण गुंडे तयार केले. शेतकऱ्यांना सांगितलं धरा बांधावरती उभा राहा. पण ह्या गोफणींनी फक्त पाखरं नाही हाकलायची, या महाराष्ट्राच्या मातीकडे, आमच्या आया बहिणींकडे वाकड्या नजरेनं बघणारे डोळे सुद्धा फोडण्याचं काम या गोफणींनी तुम्हाला करायचंय. शिवकाल सुरू झाला. रयतेला आनंद झाला. शिवरायांचा जाहीरनामा आहे. सर्व पोटास लावणी आहे.
लोकांना विलक्षण प्रचंड आनंद झाला की आपला रयतेचा राजा मिळाला, आपल्याला आपला राजा मिळाला. यापुढे कुणी यायचं पाहिजे तसं लुटायचं. पण हा राजा आपल्या सैनिकांना सांगतो, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. किती मोठी क्रांती आहे. म्हणजे कुणीतरी यायचं, कुंभाराच्या वाड्यात जायचं, हवी तशी मटकी लुटून न्यायची, चर्मकार बांधवाकडे जायचं, पाहिजे ते काम करून घ्यायचं, नाव्याकडे जायचं, फुकट केस कापून घ्यायची. शिवाजी महाराज म्हणाले असं चालणार नाही. भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही परवानगी शिवाय, मोबदला दिल्याशिवाय. मला सांगा झाला असेल की नसेल रयतेला आनंद. सुरुवातीच्या या स्वराज्याच्या कालखंडात रयतेला सुख मिळायला लागलं आणि एक अप्रिय घटना घडली. रांजणगावच्या एका पाटलाने शेतकऱ्याच्या मुलीच्या अब्रूला हात घातला आणि महाराजांना बातमी माहीत झाली. महाराजांनी काय शिक्षा दिली तुम्हाला माहित आहे. तुम्हाला इतिहास माहित आहे, इतिहासातले संदर्भ प्रसंग असंख्य माहित आहेत, म्हणून मी त्याची पुनरावृत्ती करत नाही. पण मला तुम्हाला एक गोष्ट नम्रपणे सांगायची आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत, पण आजही आमची मुलगी 8च्या आत घरात नाही आली तर बापाच्या हृदयात काळजीचं काहूर उठतं. आजही आम्ही स्वातंत्र्य आहोत ही सुरक्षिततेची भावना आमच्या मनात निर्माण होत नाही. पण त्या काळात रांजणगावच्या पाटलाने जेव्हा शेतकऱ्याच्या मुलीवरती हात टाकला तेव्हा त्या रांजणगावच्या पाटलाचे हात पाय तोडून त्याचे कलम करण्याचं काम छत्रपतींनी केलं. त्यानंतर स्वराज्यात कुठल्याही स्त्रीकडे वाईट नजरेनं बघण्याची कुणाची हिंमत झाली नाही. शिवाजी महाराजांचं राजकारण हे अर्थकारणासाठी नव्हतं. शिवाजी महाराजांचं राजकारण हे नैतिकतेवर आधारलेल्या मूल्यांवरती होतं. परस्त्री माते समान मानणारा हा राजा. कुठून आला हा विचार? संत साहित्यातून आला. पराविया नारी रखुमाई समान, परस्त्री आमची माता आहे. हा विचार छत्रपती शिवाजी महाराज जगले. शेतकऱ्यांसाठी ते जगले, गोरगरिबांसाठी ते जगले. स्वराज्य स्थापन झालंय, सगळीकडे आनंदी आनंद आहे. तोरणा घेतलाय, राजगड बांधलाय, प्रतापगडावरून राजगडावरून स्वराज्याचा कारभार सुरू झालाय. पण एका मागोमाग एक संकट यायला लागले. फत्ते खानाचं संकट आलं, महाराजांनी परतावून लावलं. अफजल खानाचं संकट आलं, प्रतापगडाच्या पाळत्याला अफजल खानाचा कोथळा काढला. सिद्धी जवळचं 40,000चं सैन्य आलं. महाराज 4 महिने पणाच्या बेड्यात अडकून राहिले. पण महाराजांची सुखरूप सुटका झाली, राजगडावर आले. पुन्हा शाहिस्ते खानाचं संकट पुण्याच्या लाल महालात आलं, ते संकट सुद्धा परतावून लावलं. शाहिस्ते खान 1 लाखाची फौज, 1.25 लाखाची फौज घेऊन आला होता. पण एक संकट महाराष्ट्रावरती येत होती, पण संकट येत होती, मात्र प्रत्येक संकट परतावून लावण्याचं सामर्थ्य मात्र माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होतं. महाराज जरी पन्हाळ्यावर अडकले होते, पुण्यात शाहिस्ते खानाचं संकट आलं होतं. अरे काय रयत होती, काय राजा होता. रयतेसाठी जगणं काय असतं, रयतेने राजावरती प्रेम करणं काय असतं. 1.25 लाखाची फौज जेव्हा पुण्याच्या परिसरात दुडगुस करायला लागली तेव्हा शेतकऱ्यांनी शेतातली उभी पिकं कापून टाकली. का? शाहिस्ते खानाची फौज आली आणि शाहिस्ते खानाच्या फौजेला खायला मिळू नाही, त्यांच्या घोड्यांना चारा मिळू नये, म्हणून शेतकऱ्यांनी स्वराज्यासाठी, छत्रपतींच्या विचारासाठी स्वतःची पिकं नाहीशी केली. ह्याला म्हणतात स्वराज्य, ह्याला म्हणतात निष्ठा. पण शिवाजी राजे सर्जेराव जेधेंना पत्र लिहितात, सर्जेराव आम्ही इकडे अडचणीत आहोत, तुम्ही पुण्याच्या परिसरात जा आणि शाहिस्ते खानाच्या छावण्यांवरती छापे टाका, सळो की पळो करून सोडा, आम्ही येऊ, परंतु तुर्तास तुम्ही रयतेची काळजी घ्या. रयतेची काळजी घेणारा हा राजा जेव्हा त्या पुण्याच्या लाल महालात दडून बसलेल्या शाहिस्ते खानाला भिडण्यासाठी महाराज गेले, मंडळी जगाच्या पाठीवरचा मोठा चमत्कार घडला. किती फौज होती शाहिस्ते खानाची? 1.25 लाख फौज. आता मला सांगा तुम्ही मुळे सर, 1.25 लाख फौजेसोबत लढायला जायचंय म्हटलं आपल्याकडे 50,000 तरी पाहिजेत ना. मग शिवाजी राजांकडे किती आहेत? किती आहेत महाराजांकडे? 25,000, 20,000, किती आहेत? 10,000, 9,000, 8,000, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. किती आहेत महाराजांसोबत? महाराजांनी सोबत घेतलेत 700, त्यातले 600 कात्रच्या घाटातच ठेवलेत.
100 सोबत घेतलेत आणि प्रत्यक्ष लढाईला महाराज फक्त स्वतः एकटे गेलेत, बहिर्जी त्यांच्या सोबत आहे. शाहिस्ते खानाने त्या लढाईचा प्रसंग आपल्या स्वतःच्या डायरीत नोंदून ठेवलाय. तो म्हणतो, शिवाजी राजे वाऱ्यासारखे आले आणि वाऱ्यासारखे निघून गेले. माझी 3 बोट कधी गायब झाली माझंच मला कळालं नाही. तो शाहिस्ते खान म्हणतो, हा सगळा प्रसंग घडला, हा राजा आला आणि गेला, पण माझ्या मनावर मात्र कायमची दहशत बसून हा राजा गेला. महाराजांना शाहिस्ते खानाचं मुंडकं नसतं का छाटता आलं? बोटच का छाटली? कारण शाहिस्ते खाना बलाढ्य होता आणि महाराजांना माहित होतं ह्याची बोट कापली की ह्याच्या बोटाचं रक्त तिथपर्यंत सांडत जाईल आणि पुन्हा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिम्मत कुणी करणार नाही. म्हणून महाराजांनी हा धडा दिला होता. तो शाहिस्ते खान आपल्या डायरीत लिहितो, हा सगळा प्रसंग घडला. रात्री शिवाजी राजे आले, आमची पूर्ती आमची हाल केले, महाराज निघून गेले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाकडे धावत आली आणि आपल्या भावाला गारणं सांगायला लागली. शाहिस्ते खानाने हा प्रसंग आपल्या डायरीत नोंदून ठेवलाय. शाहिस्ते खान म्हणतो, माझी बहीण आली माझ्याकडे आणि ती सांगायला लागली, दादा माझी छोटीशी पोरगी बेपत्ता झाली आहे. तो म्हणाला मग? ती म्हणाली मला भीती वाटते. तो म्हणाला कशाची? ती म्हणते रात्री शिवाजीची माणसं आली होती, माझी पोरगी बेपत्ता आहे, माझ्या पोरीचं अब्रूचं काही बरं वाईट होईल का याची मला भीती वाटते. शाहिस्ते खानाने स्वतः लिहून ठेवलंय. शाहिस्ते खान आपल्या बहिणीला म्हणतो, ताई ती शिवाजीची माणसं आहेत, पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे ज्या राजाला चारित्र्याचं प्रमाणपत्र शत्रूने दिलंय. शत्रूने. इथं आपल्याला आपलेच चांगलं म्हणत नाहीत, शत्रू कधी चांगलं म्हणायचे. बरेच लोक पराक्रमी असतात पण चारित्र्याच्या नावाने शून्य. काही लोक खूप चारित्र्यवान असतात पण पराक्रम काहीच नाही. छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी आहेत, महान पराक्रमी आहेत आणि पराकोटीचे चारित्र्य संपन्न आहेत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा ढाल तलवारींचा इतिहास जितका महत्वाचा आहे तितका छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या जीवन मूल्यांचा हा विचार आहे. हा विचार शिकणं, मला वाटतं हे शिकणं, शिवाजी नावातून हे सगळं शिकणं महत्वाचं आहे. आम्ही शिकत नाही, फक्त सांगत राहतो, ऐकत राहतो. पण हे शिकणं, अंगीकारणं, कृतीत आणणं महत्वाचं आहे. आणि मला वाटतं शिवाजी राजांचा एक विचार, मला वाटतं बोलण्यापेक्षा कृती फार महत्वाची आहे. हा कृतीशील विचारांचा वारसा सांगणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार समजून घेताना जेव्हा विचारांची जयंती साजरी केली ना, तेव्हा खऱ्या अर्थानं माझ्यासारख्याला थोडंसं बरं वाटायला लागतं. कारण शिवाजी महाराज हे समजून उमजून घेतले पाहिजे, त्यांचं जाणतेपण आम्ही समजून घेतलं पाहिजे. महाराज एकदा घाटातून निघाले होते आणि घाटातून जात असताना महाराजांच्या नजरेस एक दृश्य दिसलं. एका झाडाच्या बुंद्याच्या आडोशाला एक म्हातारे आजोबा अश्रू ढाळत होते. महाराजांनी तिकडे बघितलं, महाराजांची नजर घेतली, महाराजांनी घोडा थांबवला. महाराज थांबले आणि थांबलेल्या महाराजांनी त्या झाडाच्या बुंद्याच्या आडोशाला दडलेल्या आजोबांना विचारलं, आजोबा का रडता? आजोबांनी सांगितलं, राज आताच वाघ आला, वाघानं 3री गाय हडप केली. मग आजोबा? राजा कदाचित वाघ पुन्हा येणार, माझी 4थी गाय घेऊन जाणार. वाघ कदाचित पुन्हा येणार, माझी 5वी गाय घेऊन जाणार. मग आजोबा? राजा कदाचित वाघ 6व्यांदा येणार आणि कदाचित वाघ मलाच घेऊन जाणार. मग आजोबा? राजा असं जर काही घडलं तर तेवढं माझ्या लेकरा बाळासनी सांभाळा राज. म्हातारे आजोबा बोलत होते, राजे ऐकत होते. बोलता बोलता नकळत म्हातारे आजोबांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या. महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर उतरले आणि हळूवारपणे त्या म्हाताऱ्या आजोबांकडे जाऊ लागले. म्हाताऱ्या आजोबांच्या जवळ गेले. महाराजांनी आजोबांच्या डोक्यावर हात फिरवला, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि विचारते झाले, महाराज आजोबा कुणीकडे गेलाय वाघ? महाराज त्या खोल असणाऱ्या दरीत गेलाय वाघ.
महाराज घोड्यावरती बसले, घोड्याला टाच मारी, लगाम खेचला, वाऱ्याच्या वेगाने महाराज निघाले. जिकडे वाघांच्या डरकळ्यांचा आवाज येत होता तिकडे घोड्यांच्या टापांचा आवाज येऊ लागला. महाराजांनी समोर बघितलं, वाघ दिसला, वाघाच्या तोंडात गाय होती. महाराजांनी हातातलं कारतूस घेतलं, वाघाच्या पाठीवरती फेकलं, वाघ पडला, वाघ कोसळला. महाराज दबकत दबकत त्या वाघाच्या दिशेने निघाले, कारण महाराजांना माहित होतं ही दगा देणारी औलाद आहे. जसं महाराज दबकत दबकत त्या वाघाच्या दिशेने निघाले, महाराज त्या वाघाच्या जवळ गेले, तसं निपचित पडलेला वाघ अचानक महाराजांच्या अंगावरती झेपावला. महाराजांनी हातीचा प्राण हातातला भाला घेतला, वाघाच्या पोटात खुपसला, वाघ पडला, वाघ कोसळला, वाघ एकदाचा मृत्युमुखी पडला. सह्याद्रीच्या जिवंत वाघाची शिकार माझ्या छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या वाघाने केली. मेलेला वाघ पाहण्यासाठी परिसरातल्या नागरिकांनी गर्दी केली आणि जो तो कौतुक करत होता, म्हणत होता असा ऐसा राजा होणे नाही. काय राजा आहे, काय वाटलं असेल त्या आजोबांना. गर्दी जमली होती, जो तो महाराजांचं गुणगान गात होता. आणि तेवढ्यात त्या गर्दीला बाजूला सारत सारत एक म्हातारे आजोबा पुढे येत होते. ज्या म्हातारे आजोबांच्या 3 गायी वाघाने हडप केल्या होत्या ना, तेच म्हातारे आजोबा होते. पुढे आले, मोठ्या स्वाभिमानाने त्यांची मान उंचावली गेली. त्या मेलेल्या वाघाकडे त्यांनी तिरस्काराच्या नजरेनं बघितलं, त्याच्या अंगावरती पचकन थुंकले आणि म्हटले, तुला वाटतं काय तू एकटा शेर आहेस, पण एक दिवस शेरला 1.25 शेर मिळत असतो. हे जे 1.25 शेर होण्याचं जाणते पण आहे ना, जाण त्याचे घ्यावे अंग, जाण त्याचे व्हावे अंग, जाण त्याचे जाणते पण ज्यांच्या अंगी, असे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. हे जाणते पण आज राजांचं जाणते पण समजून घेण्याची आवश्यकता आहे. महाराज राजा होते, महाराज उत्तम माणूस होते, महाराज लोकशिक्षक होते, स्त्रियांचा कैवार घेणारे महाराज खऱ्या अर्थाने रयतेच्या आमच्या माता भगिनींचे भाऊ होते. छत्रपती शिवाजी महाराज रयत प्रतिपालक, गरीब गोर गरिबांचा, अडल्या नडलेल्या लोकांचा कैवार घेणारे छत्रपती शिवाजी महाराज. आज आमची छोटी छोटी मुलं छत्रपतींचं चरित्र विचार ऐकतायत. भावंडांनो, माझ्या माता भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा. आज आमचे लोक आत्महत्या करतात, पोरं 10वीला मार्क पडत नाही म्हणून आत्महत्या करतात. कोणी काय 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 मनासारखं नाही, मोटारसायकल वरती बसून नेलं नाही मित्रांनी म्हणूनच आत्महत्या करतात, कोणी बोललं नाही म्हणूनच आत्महत्या करतात. अरे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आम्ही राहतो, तुम्ही जर शिवचरित्र ऐकलं तर येणाऱ्या काळात एकही आत्महत्या होणार नाहीत की ताकद ह्या शिवचरित्रात आहे. पण तो विचार आम्ही समजून घेतला पाहिजे. शिवाजी राजे दररोज जिजाऊंचं दर्शन घ्यायचे. शहाजी महाराजांचं दर्शन जेव्हा जेजुरीला आले, खंडेरायाच्या नगरीत, जेजुरी ते राजगड असा जेव्हा शहाजीराजांचा प्रवास झाला महाराष्ट्रात, तेव्हा स्वतः छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे होते. शहाजीराजांना पालखीत बसवलंय आणि शिवाजी राजांनी आपल्या वडिलांच्या पादुका डोक्यावर घेतल्या आहेत. कुठून? जेजुरी पासून ते राजगडापर्यंत. असा पितृभक्त, असा मातृभक्त, एक आदर्श पुत्र, आदर्श पती आणि आदर्श पिता, अशी अनेक रूप आहेत छत्रपती शिवाजी राजांची. लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असा इथला प्रत्येक मावळा म्हणायचा आणि राजा म्हणायचा. लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा असणारा शेतकरी जगला पाहिजे. माझ्या राजांची दूरदृष्टी समजून घ्या. रायगड बांधला, राजगड बांधला, भारतीय आरमार छत्रपतींनी उभा केलं. एवढंच नव्हे तर अरबी समुद्रात सिंधुदुर्ग सारखा किल्ला उभा केला. किती वर्षात उभा केला सिंधुदुर्ग? तुम्हाला जर 1000 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये घर बांधायला सांगितलं तर तुम्ही 1 वर्ष लावाल. समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी 1.5 वर्षात सिंधुदुर्ग उभा केलाय. आणि महाराज जेव्हा सिंधुदुर्गचं बांधकाम झालं तेव्हा पूर्ण वेळ महाराज महाराष्ट्रात नव्हते. महाराज आग्र्याच्या दौऱ्यावर होते, दिल्लीच्या दौऱ्यावर होते.
आणि बांधकाम खात्याचे प्रमुख हिरोजी इंदुलकर बांधकाम करत होते. म्हणजे महाराष्ट्रात महाराज नसताना देखील स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे चालायचा इतकी प्रामाणिक माणसं, निष्ठा वाहणारी माणसं महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरली होती. जेव्हा सिंधुदुर्ग बांधून झाला तेव्हा महाराज आले. शेवटचा प्रसंग सांगतोय, व्याख्यानाचा समारोप करतोय. मला छत्रपती संभाजीनगरला जायचंय पुढे. सिंधुदुर्ग बांधला आणि महाराज आले. महाराजांना आनंद वाटला. महाराज बघा कौतुक करायचे, महाराज जगाच्या पाठीवर असे राजे आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज लढायला जायच्या अगोदर त्याच्या हातात सोन्याचं कड द्यायचे. महाराज तो सिंधुदुर्ग बांधला. कित्येक गोरगरिबांनी पाथरवटांनी दगड फोडली सिंधुदुर्गासाठी. पाथरवटांना महाराजांनी सोन्याचं काय वाटलं असेल त्यांना सोन्याचं कड मिळाल्यानंतर. म्हणजे लोक म्हणतात की शिवचरित्रातून काय शिकायचं. जेव्हा सिंधुदुर्गचं बांधकाम सुरू आहे तेव्हा महाराज काय सूचना देतात माहित आहे. ते म्हणतात सिंधुदुर्गच्या बांधकामासाठी इंग्रजांकडून आपल्याला शिस्त घ्यायचंय. इंग्रज मापात माप करतील, लक्ष द्या, मोजमाप करताना लक्ष द्या. बघा काय सांगतात शिवाजीराजे. सिंधुदुर्गच्या बांधकामासाठी वाळू वापरताना पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. मातीचे कण राहिले तर खचतील भिंती, भेगा पडतील बांधकामाला. बघा इतकी काळजी घेणारे शिवछत्रपती. मी मागच्याच महिन्यात सिंधुदुर्गला जाऊन आलो. मी बघितलं सिंधुदुर्ग समुद्राच्या असंख्य लाटांचे तडाखे त्या भिंतीला बसतायत. त्या अरबी समुद्रातल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचे दगड झिजलेत पाण्याच्या लाटांनी. पण दोन दगडांच्या मध्ये बांधकामाचं जे मिश्रण आहे ना ते मात्र जशास तसे. हे बांधकाम झाल्यावर हिरोजी इंदुलकरांना महाराजांनी विचारलं, हिरोजी काय हवंय, काय बक्षीस देऊ, काय मागितलं हिरोजींनी. हिरोजी म्हणाले, महाराज बक्षिसी काय देताय. एक ताट आणलं त्या हिरोजींनी. त्या ताटामध्ये बांधकामाचं मिश्रण होतं. वाळू, शिस, चुना, ते मिश्रण होतं बांधकामाचं. हिरोजी म्हणतो, महाराज बक्षिस द्यायचे ना, तुमच्या एका हाताचा ठसा आणि पायाचा ठसा द्या. महाराज म्हटले, अरे कोण काय बक्षीस मागतो, कोण काय, तू माझ्या हातापायाचा ठसा, ठसा कशासाठी. हिरोजी म्हणतो, महाराज तुम्ही रायगडावरून राज्याचा कारभार बघणार, तुमचं सिंधुदुर्गवरती येणं होणार नाही. पण तुम्ही जरी नसले तरी इथं येणाऱ्या प्रत्येकाला तुमच्या पायाचं दर्शन, हाताचा आशीर्वाद मिळावा म्हणून हा ठसा आहे. महाराजांनी तो ठसा दिला. आजही शिवाजी राजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा सिंधुदुर्गच्या मुख्य प्रवेशद्वारातून तुम्ही प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला एका बुरुजावरती हे जशास तसं आहे. म्हणून एकदा सिंधुदुर्गवरती जा, रायगडला जा. गडकोट किल्ले आपलं वैभव आहेत. सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर अशी निष्ठा वाहणारी माणसं होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा हा जागर आज आपण या निमित्ताने घडवला. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र 60 मिनिटच काय, 60 आयुष्य मिळाली तरी सांगून पुरं होणार नाही. इतकं हे विशाल, इतकं मोठं, स्त्रियांचा कैवार घेणारं, शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचं राज्य निर्माण करणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. झाडे लावा झाडे जगवाचा मंत्र देणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. पाणी अडवा पाणी जिरवाचा मंत्र देणारं, म्हणजे अरबी समुद्रात बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर 3 गोड्या पाण्याच्या विहिरी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केल्या. छत्रपती शिवाजी महाराज साक्षात जलपुरुष आहेत. हे सगळे गुण आपण सगळ्यांनी समजून घेऊया. भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना, मानवाच्या मुक्ततेची मुक्त करू कल्पना. फक्त आम्ही नित्य मानू बंधुतेच्या बंधना. म्हणून मी नेहमी सांगत असतो, शिवराय म्हणजे केवळ व्यक्ती नाही, शिवराय हा विचार आहे. शिवराय म्हणजे शक्ती, शिवराय म्हणजे भक्ती, शिवराय म्हणजे युक्ती, शिवराय म्हणजे आचार, शिवराय म्हणजे विचार, शिवराय म्हणजे प्रेरणा, शिवराय म्हणजे आदर्श, शिवराय म्हणजे ध्येय. आणि त्या ध्येयासाठी प्रचंड संघर्ष करणं म्हणजे शिवराय. सृष्टीच्या निर्मितीनंतर जगातील सर्वात मोठ्या आश्चर्याचे आणि धाडसाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या शिवरायांचा विचार अंतःकरणात रुजवा. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.